त्यावेळेला त्यांनी बोलण्याऐवजी दुसरीच लोक बोलवली. ही वस्तुस्थिती आणि ती वस्तुस्थिती अनेक लोकांनी बघितली असेल. याचा अर्थ स्पष्ट आहे की माझ्या निवडणुकामध्ये ज्यांच्यावर लँड माफियाचे आरोप झाले, राणेसाहेबांनी तर ड्रग माफियाच्या संदर्भात काही बोललेले होते. म्हणजे या आरोपांची अजून कोणालाही उत्तरं मिळालेली नाही. अशा शक्ती जर बॅकडोर एंट्री सावंतवाडी शहरामध्ये करू पाहत असतील तर सावंतवाडीच्या जनतेने सावध राहिलं पाहिजे. खरं तर हे लोक मूळचे सावंतवाडीचे नाहीच आहेत. बाहेरून येऊन आपण निवडणुका लढवल्या म्हणजे आपण सावंतवाडीकर झालो असं कोणी समजण्याचे कारण नाही. कारण भारतामध्ये कुठल्याही मनुष्य कुठेही जाऊन निवडणूक लढवू शकतो. त्यामुळे सावंतवाडीची जनता सुजाण आहे. अशा अपशक्तीनं ती सावंतवाडी शहरामध्ये थारा देणार नाही अशी मला खात्री आहे.